नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर. तर बघा रे बाळांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत न्यूमरिकल्स. ठीक आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शियावरची संपूर्ण न्यूमरिकल्सला आज आपण सुरुवात करणार आहे. ठीक आहे, चला तर मग आता आपण पहिले एक काम करून घेऊ. सर्व फॉर्म्युले जे आपण मागच्या लेक्चरला बघितले होते ना, हे सर्व आपण एकदा रिवाइज करून घेऊ. ठीक आहे ना सर. चला बघा बेटा, लक्ष द्या. सिंपल अशी गोष्ट बघा. सर्वात आधी आपण बघितला होता रेक्टँगल. तर रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो बी इंटू डी. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस आय एक्स एक्स, तर याचा फॉर्म्युला असतो बीडी क्यूब अपॉन 12 आणि आय वाय वाय चा फॉर्म्युला असतो डीबी क्यूब अपॉन 12. बाऊनचा बीडी क्यूब, बाऊनचा डीबी क्यूब, असं आहे ते. आलं लक्षात. चला पुढे. आणि जर समजा हा रेक्टँगल आपला हॉलो असेल तर हॉलो म्हणजे काय? पोकळ. म्हणजे हा असतो मोठा बी, हा असतो छोटा बी, हा असतो मोठा डी, हा असतो छोटा डी. तर याच्या एरियाचा फॉर्म्युला आहे बेटा मोठा बीडी मायनस छोटा बीडी, हा सही ते. नंतर आय एक्स एक्स चा फॉर्म्युला काय बेटा? मोठा बीडी क्यूब अपॉन 12 मायनस छोटा बीडी क्यूब अपॉन 12. आणि आय वाय वाय चा फॉर्म्युला येतो बेटा मोठा डीबी क्यूब अपॉन 12 मायनस छोटा डीबी क्यूब अपॉन 12. आलं लक्षात? हो सर. त्यासोबतच आपण बघितला होता सर्कलचा. तर सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला असतो पाय बाय 4 डी स्क्वेअर किंवा पाय आर स्क्वेअर. तुम्हाला जे वापरायचं तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. चला, डायमीटरच्या अर्धी काय असते बेटा? आपली रेडियस असते. तुम्हाला सर्वांना माहिती असेल डायमीटरच्या अर्धी काय असते बेटा? आपली रेडियस. म्हणजे इथून तेवढं डायमीटर असेल ना, तर इथून तेवढी काय असते बेटा? आपली रेडियस असते. ठीक आहे. चला, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोघांची फॉर्म्युले बाउंडसाठी सेम असतात, आपल्या सर्कलसाठी सेम असतात. काय बेटा? पाय बाय 64 डी रेस टू पॉवर 4. ठीक आहे. चला, आणि त्यासोबतच हॉलो सर्कलचा आपण बघितला होता. हा हे आपला मोठा डायमीटर, हा झाला आपला छोटा डायमीटर. चला, मग एरियाचा फॉर्म्युला काय बेटा? पाय बाय 4 मोठा डी स्क्वेअर मायनस छोटा डी स्क्वेअर. त्यासोबतच आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोघांचे फॉर्म्युले आपले सेम राहतील. पाय बाय 64 मोठा डी रेस टू 4 मायनस छोटा डी रेस टू 4. हे सर्व फॉर्म्युले आपण बघितले होते. त्यासोबतच आपण बघितला होता सेमी सर्कलचा. सेमी सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला असतो आपला पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. त्यानंतर बघा आय एक्स एक्स, तर आय एक्स एक्स चा फॉर्म्युला असतो 0.11 आर रेस टू पॉवर 4 आणि आय वाय वाय चा फॉर्म्युला असतो पाय बाय 128 डी रेस टू पॉवर 4. बेटा हे फॉर्म्युले जर तुमचे पाठ असेल ना, तरच हे शिकण्यामध्ये काहीतरी मजा आहे. आणि जर तुमचे हे फॉर्म्युले पाठ नसेल बेटा, तर काहीच फायदा नाही हे लेक्चर बघून. ठीक आहे ना. त्यामुळे सांगतोय पहिले हे सर्व फॉर्म्युले लिहा, व्यवस्थित पाठ करा. त्यानंतर आपला क्वार्टर सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर डिवाइड बाय 4 आणि आय एक्स एक्स आय वाय चा फॉर्म्युला आहे 0.055 0.055 आर रेस टू पॉवर 4. त्यासोबतच सर्वात शेवटचा म्हणजे आपला ट्रायंगल. तर ट्रायंगलचा आडवावाला म्हणजे जो खालचा वाला असतो त्याला म्हणता बेस, आणि ही जी व्हर्टिकल असते त्याला म्हणता आपण हाईट. बेस हाईट बी एच. तर एरियाचा फॉर्म्युला असतो 1/2 बेस इंटू हाईट. पण याची जी मोमेंट ऑफ इनर्शियाची असतात ना, हे तीन फॉर्म्युले असतात बेटा. पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, आणि तिसरा असतो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स. आता मला सांगा, तिघांमध्ये बीएच क्यूब हे आपलं कॉमन आहे. मग वेगळं काय? तर सेंट्रॉइडल हे नाव कसं आहे रे? मोठं आहे, तर डिवाइडेड बाय 36. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, बी फॉर बेस, बी फॉर 12, बी फॉर बेस, बी फॉर 12, तर बीएच क्यूब अपॉन 12. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एपेक्स म्हणजे काय बेटा? शिरोबिंदू हा असतो ना आपला शिरोबिंदू, हा या ठिकाणी जर काढायचा असेल ना, तर एपेक्स किती अक्षरी वर्ड बेटा? 1 2 3 4 4 अक्षरी, 1 2 3 4, तर बीएच क्यूब अपॉन 4. बस संपला विषय. हे ट्रिक तुम्हाला लावायचे आणि सर्व फॉर्म्युले पाठ करायचे. त्यासोबतच पॅरलल ऍक्सिस थेरम जो आपण बघितला होता त्याचा फॉर्म्युला होता आय ए बी इज इक्वल टू आय जी प्लस ए एच स्क्वेअर. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं जाईल की फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अशी ऍक्सिस, तशी ऍक्सिस, ही वाली साइड, असं कधीही तुम्हाला सांगितलं असेल ना, तर तुम्हाला यूज करावा लागतो पॅरलल ऍक्सिस थेरम. त्यानंतर आयपी म्हणजे काय बेटा? पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया, ज्यामध्ये आपल्याला आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोघांना ऍड करावं लागतं. ठीक आहे. चला, त्यानंतर आहे आपलं रेडियस ऑफ डायरेक्शन अंडर रूट ऑफ आय अपॉन ए. डन सर, आम्हाला समजलं सर. जर के एक्स एक्स विचारला असेल तर या ठिकाणी आय एक्स एक्स घ्या, के वाय वाय विचारला असेल तर या ठिकाणी आय वाय वाय तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. डन. चलो, तर आता आपण जाऊया आपल्या न्यूमरिकल्स कडे. ठीक आहे. तर बघा बेटा, लक्ष द्या. मी सर्वात आधी नाव टाकतो गिवन, नंतर आहे टू फाइंड, आणि त्यानंतर असतं आपलं सुंदर असं सोल्युशन. असं आहे ते. लक्षात आलं का तुम्हाला? हो सर. ओके बेटा. बघा बेटा, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर ऑफ साइड ए. म्हणजे साइड दिलेली आपल्याला ए, म्हणजे त्याची जी साइड आहे ना, ही साइड दिलेली आपल्याला ए. ओके, ठीक आहे ना. अबाउट इट्स आउटर एज, त्याच्या बाहेरची साइड. ठीक आहे. पहिले मी एक काम करतो, स्क्वेअर तर काढून घेतो, नंतर बघू.
एक स्क्वेअर काढतो, ठीक आहे, डन. तर लक्ष द्या बेटा, लक्ष. आणि आपल्याला काढायचं काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स आउटर एज. म्हणजे त्याची ही जी बाहेरची एज आहे ना, म्हणजे ही घ्या किंवा ही घ्या किंवा ही घ्या किंवा ही घ्या, कोणतीही घ्या, कोणतीही तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे ना. चला असो, तर आउटर एज सांगितलेलं आहे ना, तर मी एक काम करतो, ही घेऊन घेतो. तर या एजवर आता मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे, ठीक आहे. चला, तर याला नाव देऊन देतो मी AB, याला नाव देऊन देतो बेटा मी AB. आणि याची साईड किती बेटा आपली A, याची पण साईड काय बेटा आपली A, बरोबर आहे. चला, तर आता आपल्याला या साईडवर काय काढायचं बेटा, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा, ठीक आहे. चला, आणि ही असते बेटा आपली सेंट्रोइडल ऍक्सिस, ही असते बेटा आपली सेंट्रोइडल ऍक्सिस, ही मधली जी असते ना, ही असते बेटा आपली सेंट्रोइडल ऍक्सिस. चला, ही आपल्या सेंट्रोइडल ऍक्सिस असते, ठीक आहे. चला असो, CG. आणि तुम्हाला काढायचा बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स आउटर एज, म्हणजे याच्यावर काढा, याच्यावर काढा, याच्यावर काढा किंवा याच्यावर काढा. अरे बेटा तो स्क्वेअर आहे, सर्व साईड आपल्या सेमच असतील, ठीक आहे ना. चला, तर आपल्याला काढायचंय IAB. चला ठीक आहे ना, मग आम्हाला समजलं सर. आता विषय असा आहे की IAB चा फॉर्म्युला काय, तर IAB चा फॉर्म्युला आहे बेटा, लक्ष द्या, IAB चा फॉर्म्युला आहे IG प्लस AH स्क्वेअर, IG प्लस AH स्क्वेअर, ठीक आहे. चला, हा आपला फॉर्म्युला आहे. मग आपल्याला काय काय लागेल, आपल्याला लागेल IG, आपल्याला लागेल एरिया आणि आपल्याला लागेल बेटा H. तेव्हा कुठे आपण IAB काढू शकतो, बरोबर आहे. चला, मग सर्वात आधी आपण एक काम करू, IG काढून घेऊ. सर हे IG काय असतं हो, ओके बेटा सांगतो ना बाळांनो मी. तर IG म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. तर आता एक काम करायचं, ज्या ऍक्सिसवर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला लावलाय, आता या ठिकाणी कोणत्याही काढायला लावलाय, आपण कोणताही घेऊ शकतो कारण तो स्क्वेअर आहे. तर आता मला सांगा, आपण कोणावर काढतोय मोमेंट ऑफ इनर्शिया, AB वर. कोणावर काढतोय बेटा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया, AB वर. तर AB वर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय का. मग मला सांगा बेटा, AB ही ऍक्सिस व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल आहे, बोला बरं बेटा. AB ही आपली व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल आहे, बोला बोला बोला, कोण बोलेल. सर AB आहे व्हर्टिकल, AB कशी आहे, व्हर्टिकल आहे, ठीक आहे ना. चला, मग AB व्हर्टिकल आहे का, मग व्हर्टिकल ऍक्सिस कोणती असते, Y असते का X असते, बोला बोला बोला. तर व्हर्टिकल ऍक्सिस असते बेटा आपली Y. बघा तुम्हाला सांगितलं होतं, हॉरिझॉन्टल ऍक्सिस असते X आणि व्हर्टिकल असते बेटा आपली Y, ठीक आहे. आणि AB ज्या ऍक्सिस वर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढतो बेटा, ही ऍक्सिस सुद्धा कशी आहे आपली, व्हर्टिकल, म्हणजे उभी ऍक्सिस आहे. कशी आहे, व्हर्टिकल किंवा उभी ऍक्सिस आहे, ठीक आहे ना. चला, मग या ठिकाणी मी काढणार बेटा IYY. आता काही जण म्हणतील, का सर IYY कसं काढता तुम्ही, IX का बरं काढत नाही. अरे बेटा मी तुम्हाला आत्ताच बोलला की हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर साठी B आणि D दोघांची व्हॅल्यू कशा बेटा आपल्या सेम आहे. B पण A आहे, D पण A आहे, बरोबर आहे. B सुद्धा म्हणजे विड्थ सुद्धा B A आहे आणि डेप्थ सुद्धा किती बेटा आपली A आहे. म्हणजे इन शॉर्ट स्क्वेअर साठी B पण सेम, D पण सेम. त्यामुळे तुम्ही AB वर काढा, इकडे घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या, कुठेही घ्या बेटा, कुठेही घ्या. इथं लक्षात मला काय म्हणायचं ते सेमच राहील, ठीक आहे. तर मी सपोज व्हर्टिकल घेऊन घेतला, चालतं, कसंही चालेल, ठीक आहे. चला असो, तर AB ही जी ऍक्सिस आहे ज्याच्यावर मी काय करणार आहे, AB ही जी ऍक्सिस आहे ज्याच्यावर मी मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहे, ही व्हर्टिकल असल्यामुळे मी काढणार आहे बेटा IYY, मी काढणार आहे बेटा IYY, ठीक आहे ना. चला, तर IYY चा फॉर्म्युला काय बेटा, DB³/12. चला, मग मला सांगा या ठिकाणी D किती आहे बेटा, D किती आहे A, B ची व्हॅल्यू पण किती आहे A, बाउंडचा क्यूब सांगितला बरं, अपॉन 12. बघा बेटा DB³/12, तर D ची व्हॅल्यू पण A आहे, B ची व्हॅल्यू सुद्धा A आहे, A चा क्यूब अपॉन 12. चला करा बरं बेटा, A इंटू A चा क्यूब, A इंटू A चा क्यूब काय बेटा आपला A⁴ अपॉन 12, A⁴ अपॉन 12 आलं. तर हा झाला बेटा आपला IG, हा झाला बेटा आपला IG चं काम आपलं झालेलं आहे, IG चं काम आपलं झालेलं आहे, ठीक आहे. चला, आता काढून घेऊ बेटा एरिया पण तर लागेल ना आपल्याला. चला, तर एरियाचा फॉर्म्युला काय बेटा बोला, एरियाचा फॉर्म्युला, तर स्क्वेअर असो किंवा रेक्टँगल असो तर आपला फॉर्म्युला असतो B इंटू D. काय असतो बेटा आपला B इंटू D. तर याचा B सुद्धा A आहे आणि D सुद्धा Aच आहे, A इंटू A. तर हे आलं बेटा आपलं A चा स्क्वेअर, हे झालं बेटा आपलं A चा स्क्वेअर. डन, डन सर. एरिया झालं, हो सर झालं सर. एरिया छोटा लिहा मोठा लिहा काही प्रॉब्लेम नाही बरं, तुमची इच्छा. H काढायचं आपल्याला, काय काढायचं H. आपण मागच्या वेळेस छोटा वापरला का मोठा वापरला रे, मोठाच वापरला, मोठाच राहू दे, काही टेन्शन नाही, ठीक आहे. चला, H म्हणजे काय बेटा, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. तर मला सांगा डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस म्हणजे कोणत्या टू ऍक्सिस रे भाऊ. तर बघा बाळांनो,
जी सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे ती आहे आपली पहिल्या ऍक्सिस, आणि ज्या ऍक्सिसवर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे ती झाली आपली दुसरी ऍक्सिस. बरोबर आहे. बघा बेटा, ही पहिली ऍक्सिस, ही दुसरी ऍक्सिस, आणि या दोन ऍक्सिसच्या मध्ये जे डिस्टन्स असतं ना, तर याला म्हणतात बेटा आपण एच. याला आपण काय म्हणतो बेटा? आपण एच. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? सिंपलची गोष्ट आहे. ज्या ऍक्सिसवर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे आणि जी सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे त्यांच्यामधलं डिस्टन्स याला म्हणतो बेटा आपण एच. एच म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. ठीक आहे. चला मग आता मला सांगा, एवढं डिस्टन्स आहे आपलं ए, एवढं डिस्टन्स आहे आपलं ए, बरोबर आहे. मग एवढं किती येईल बेटा? सांगा बरं मला, खरंच सांगा बेटा. एवढं जर डिस्टन्स आपलं आहे ए, तर एवढं किती येईल? तर एवढं डिस्टन्स येईल बेटा आपलं a/2. किती येईल बेटा? एचं अर्ध. एचं अर्ध. बघा बेटा, एवढं ए आहे तर एवढं किती येईल आपलं? एच्या हाफ. एच्या किती बेटा? हाफ. तर एच आला बेटा आपला a/2. एच किती आला बेटा आपला? a/2. एच आला आपला a/2. ठीक आहे. a/2 हा झाला बेटा आपला एच. चला ठीक आहे ना. मग चला आता आपण सर्व किमती वगैरे टाकून घेऊन याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. ठीक आहे सर, ठीक आहे सर, टाका सर. चला, आय जी ची किंमत किती आली बेटा? a⁴/12. a⁴/12 प्लस एरिया किती बेटा आपला? एचा स्क्वेअर. एच चा स्क्वेअर सांगितलं ना त्यांनी. चला असो, एच किती बेटा? a/2 चा स्क्वेअर. बघा बायांनो, आय जी a⁴/12 टाकून दिलं. एरियाची व्हॅल्यू आपले a स्क्वेअर टाकून दिली. एच ची व्हॅल्यू a/2 टाकून दिली, आणि एच चा स्क्वेअर जाऊन मी त्याला स्क्वेअर लावला. ठीक आहे. चला, a⁴ जसं अपॉन 12 प्लस ए चा स्क्वेअर जसा तसा मल्टिप्लाय बाय ए चा स्क्वेअर. बघा बेटा, या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, त्या स्क्वेअर मी याला लावून देतो. तर ए चा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. ठीक आहे. चला, याला मी लिहून घेतो. a⁴ जसाच्या तसा अपॉन 12 प्लस बेटा ए चा स्क्वेअर इंटू ए चा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर इंटू ए चा स्क्वेअर, a⁴. तुम्ही शिकले असेल बेटा M1 ला लॉगॅरिथमिकचे रूल. जर समजा बेस सेम असेल आणि वरती जर समजा दोघी काही असेल समजा, तर दोघांची काय होते? ऍडिशन होऊन जाते. a⁴/4. हे समजलं बाळांनो? ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर, a⁴. अपॉनला 4 होता जसं तसा. आता या ठिकाणी काय करायचं सर? तर या ठिकाणी करायचं क्रिस क्रॉस मेथड, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करायचं बेटा? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करता बेटा? याचा गुणाकार याच्याशी, याचा गुणाकार याच्याशी. ठीक आहे. चला करा बेटा, कसं करशाल? हा, मी जर समजा या 4 ने या a⁴ ला मल्टिप्लाय केला, 4 ने मी याला मल्टिप्लाय केला, तर काय होऊन बेटा? 4 इंटू a⁴ प्लस 12 ने मी याला मल्टिप्लाय केला, या दोघांना मी एकमेकांना मल्टिप्लाय केला. 12 इंटू a⁴, 12 a⁴ अपॉन या खालती या दोघांचा गुणाकार, खालती या दोघांचा गुणाकार, खालती या दोघांचा गुणाकार बेटा. ठीक आहे ना. चला, तर बघा बेटा, 12 चौक किती होता बेटा? 12 चौक 48, 48. वारे वा, वारे वा. ठीक आहे ना. चला, तर आता मला सांगा बेटा, 4 a⁴ अधिक 12 a⁴. आता a⁴ म्हणजे मी आंबे म्हणतो. 4 आंबे अधिक 12 आंबे किती आंबे? 16 आंबे. 4 आंबे अधिक 12 आंबे किती आंबे? 16 आंबे. तसंच 4 a⁴ प्लस 12 a⁴ किती? 16 a⁴. आलं बेटा लक्षात तुम्हाला? बघा, 4 a⁴ अधिक 12 a⁴ म्हणजे 16 a⁴ अपॉन 4 आणि 12 16 a⁴ अपॉन 48. चल, आता विषय असा आहे की 16 याला भाग जातो, 16 याला भाग जातो. 16 1 जा 16, 16 3 जा 48, 16 48. तर आपलं फायनल उत्तर आलं a⁴ अपॉन 3. हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर. हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर. दिसतं ना तुम्हाला? चला, तर हे झालं बेटा आपलं फायनल आन्सर. म्हणजे IAB इज इक्वल टू a⁴/3. वारे वा, वारे वा. तर हे झालं बेटा आपला आन्सर. हे झालं बेटा आपला आन्सर. तर आय होप सो तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल. फक्त हे कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला पाहिजे बेटा. हे तुम्ही फर्स्ट इयरला शिकले असेल, नंतर मग 11 12 डायरेक्ट सेकंड इयरला असेल तर 11 12 मध्ये तुमचं झालं असेल. एवढं तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. चला सर, मग आम्हाला थोडंसं पूर्ण नाही समजलं सर, थोडं समजलं बेटा. हे पहिलंच न्यूमेरिकल आहे आणि याच्यामध्ये व्हॅल्यू नाही आहे म्हणून तुम्ही थोडेसे कन्फ्युज झाले. आता पुढच्या वेळेला आपण काय करू? व्हॅल्यू मध्ये घेऊ, याच्या व्हॅल्यू वगैरे घेऊ, तर तुम्हाला इझिली जमून जाईल ते. ठीक आहे ना. चला, तर बघा रे बाळांनो, काय सांगितलेलं आहे पुढचं एक्झाम्पल मी लिहून घेतो. गिवन
त्यानंतर आहे आपलं सुंदर असं टू फाइंड आणि सोल्युशन. चला बघा बेटा, कॅल्क्युलेट द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. अरे कॅल्क्युलेट द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलं त्यांनी. पोलर म्हणजे काय बेटा? आयपी. कॅल्क्युलेट द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर सेक्शन हॅव्हिंग 200 mm ॲज अ साइड. अरे 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 काय सांगितलं आपल्याला? कॅल्क्युलेट द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर सेक्शन हॅव्हिंग 200 mm साइड. म्हणजे साइड दिलेली तुम्हाला 200 mm. आता मागच्या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये काय फरक आहे बेटा? तर मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स साइड. अबाउट इट्स साइड बघा, अबाउट इट्स आउटर एज, म्हणजे याच्या कोणत्या तरी एका आउटर एजवर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. बरोबर आहे. पण मला सांगा असं काही म्हटलंय का या ठिकाणी? आउटर एज, फ्युटर एज असं काही म्हटलंय का? नाही बेटा. मी तुम्हाला एक गोष्ट वाटलं असं अजून लक्षात घेऊन घ्या. जर तुम्हाला सांगितलं असेल आउटर एज वर काढा, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया, हे लक्षात घेऊन हे कुठे लिहून घ्या. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आउटर एज, इनर एज, एनी साइड, कोणत्या एका साइडवर काढायला लावलं असेल. लार्जर साइड, लॉंगर साइड, स्मॉलर साइड, असं काही पण विचारलं असेल. ठीक आहे ना. अबाउट एनी ऍक्सिस, वेगळे ऍक्सिस दिले असेल. अबाउट एनी ऍक्सिस, असं काहीही दिलं असेल ना बेटा तुम्हाला, तर अशा कंडिशनला तुम्हाला यूज करावा लागतो पॅरलल ऍक्सिस थेरम. काय यूज करावा लागतो बेटा? पॅरलल ऍक्सिस थेरम. आलं लक्षात? हो सर, आम्हाला लक्षात आलं सर. ओके बेटा, डन. तर अशा कंडिशनच्या वेळेस तुम्हाला यूज करावा लागतो पॅरलल ऍक्सिस थेरम. पण आता मला सांगा, हे लिहून घ्या वाटलं सांग कुठेतरी लिहून घ्या. ठीक आहे, हे काम आहे बेटा तुम्हाला. ठीक आहे, चला व्हिडिओ पॉज करायचं, लिहून घ्यायचं. चला असो. पण आता मला सांगा, या न्यूमेरिकल मध्ये असं काही सांगितलंय का आपल्याला? नाही. कॅल्क्युलेट द पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्क्वेअर सेक्शन हॅव्हिंग 200 mm ॲज अ साइड. विषय क्लोज. असं काहीच सांगितलं नाही आणि असं काहीच सांगितलं नसेल ना, तर एकदम साधं आणि एकदम सोपं रे भाऊ. काय? फक्त फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे कसा सांगतो ना बेटा मी. हा स्क्वेअर काढला आपण. ठीक आहे, तर हा असतो आपला बी. बी किती बेटा? बी पण 200 आहे. स्क्वेअर आहे ना बेटा तो. आणि डी सुद्धा किती बेटा आपला? अरे यार, डी सुद्धा 200 आहे. डन. चला आता बघा बेटा, लक्ष द्या. याच्यामध्ये काहीच काढायची गरज नाही, फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. आणि तो बघा, जर त्यांनी असं काहीच सांगितलं नाही की या ऍक्सिस वर काढा किंवा त्या ऍक्सिस वर काढा, तर सिंपल सिंपल कोणत्या ऍक्सिस वर काढायचं बेटा? सेंट्रोइडल ऍक्सिस वर. कुठं काढायचं? आपलं सेंट्रोइडल ऍक्सिस वर. याला नंतर सीजी, सेंट्रोइडल ऍक्सिस. ठीक आहे, डन. तर आता याचा फॉर्म्युला काही बेटा सांगा बरं. बघा, आयपीचा फॉर्म्युला कोण सांगाल मला पहिले हे सांगा. आयपीचा फॉर्म्युला, पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो बेटा आपला आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. बघा बेटा, पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आपला? आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. बरोबर आहे. मग आपल्याकडे आय एक्स एक्स काढावं लागेल आणि आय वाय वाय काढावं लागेल. ठीक आहे, चला मग सर्वात आधी आपण काढून घेऊ आय एक्स एक्स. तर आय एक्स एक्सचा फॉर्म्युला आहे आपला बीडी क्यूब अपॉन 12. बीडी क्यूब अपॉन 12. चला, बी आहे का? हो बेटा. याची साईडच 200, म्हणजे बी पण 200, डी पण 200. बी पण 200 mm, डी सुद्धा 200 mm. चला मग आपलं कसं आहे बेटा? 200 × 200 चा क्यूब, 200 × 200 चा क्यूब अपॉन 12. इथे आला बेटा, बघा बरं. चला बघा बेटा, याचं कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला, थोडंसं प्रॉब्लेम वगैरे झाला होता मध्ये. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बेटा, 200 × 200 चा क्यूब अपॉन 12. तर याचं उत्तर आलं आहे 200 × 200 चा क्यूब डिवाइड बाय 12. तर याचं उत्तर आलं बेटा आपलं 133.33 × 10⁻6. 133.33 × 10⁻6 mm चा चौथा घात. mm चा चौथा घात बेटा. बरोबर ना. चला, तर आय एक्स एक्स तर आपलं झालं. तर आता आपल्याला काढायचं बेटा आय वाय वाय. का बरं? कारण आयपी म्हणजे पोलर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. ठीक आहे, चला. तर आय वाय वाय काढून घे बेटा. तर रेक्टँगलचा किंवा स्क्वेअरचा आय वाय वायचा फॉर्म्युला काय असतो? आय एक्स एक्स म्हणजे बीडी क्यूब अपॉन 12 का? आय एक्स एक्स म्हणजे बीडी क्यूब अपॉन 12 का? तर आय वाय वाय म्हणजे असतो बेटा आपला डीबी क्यूब अपॉन 12. बोला रे बोला, डीबी क्यूब अपॉन 12 बेटा. ठीक आहे, चला. तर आता मला सांगा बेटा,
या रेक्टँगलचा डी किती आहे 200, बी किती आहे तो बी 200. अरे वा, अरे वा. तसंच येईल उत्तर 200 × 200 चा क्यूब अपॉन 12 बेटा. ठीक आहे. चला, तर हे उत्तर, हे पण तेवढंच आहे ना, जेवढं येईल तेवढं असतं आपलं हे उत्तर येणार 133.33 × 10⁻6 mm चा चौथा घात बेटा. mm चा चौथा घात. बरोबर आहे. चला, तर Ix झालं, Iyy झालं. तर आता बघा बेटा, आपण काढून घेऊ Ip. Ip म्हणजे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. तर Ip म्हणजे काय बेटा, Ixx प्लस Iyy, दोघांची ऍडिशन बेटा. तर Ixx किती आला बेटा तुमचा 133.33 × 10⁻6. Iyy पण किती आला बेटा तुमचा, तेवढाच आलेला आहे 133.33 × 10⁻6. दोघांची ऍडिशन करा, कमी मल्टिप्लाय बाय 2 करा चालता. तर हे आलेलं आहे, अरे यार, हा 266.66. तर पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया आलेला आहे 266.66 × 10⁻6 mm चा चौथा घात बेटा. mm चा चौथा घात. तर हा झाला बेटा आपला Ip. हा झाला बेटा आपला Ip, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. हा झाला बेटा आपला Ip, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे ना, समजलं पाहिजे तुम्हाला सर्वांना, हे तुम्हाला सर्वांना कळालं वगैरे असेल. बघा Ixx प्लस Iyy इज इक्वल टू काय असतो आपला Ip म्हणजे पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. चल पुढे, आता तिसरं एक्झाम्पल बघा. हे एकदम मस्त वाटतं मला, का बरं, कारण मोठं मोठं म्हणून. टेन्शन नाही घ्यायचं रे, टेन्शन नाही घ्यायचं बेटा, फक्त अभ्यास करत राहा बेटा, प्रामाणिकपणे अभ्यास ठेवा. कारण कसं असतं माहिती आहे बेटा, हे डिप्लोमाचे 3 वर्ष बेटा मेहनत घ्या, कॉन्सेप्च्युअल स्टडी करा बेटा. डिप्लोमाच्या बेसिसवर भरपूर सारे गव्हर्नमेंट जॉब मिळतात, लक्ष ठेवा. आणि ते जर तुम्हाला घ्यायचे असेल ना, तर तुम्हाला कॉन्सेप्च्युअल स्टडी करावं लागेल. नाही तर एक वेळ अशी येते की परत ते डिप्लोमाचे पुस्तक काढावं लागतात रे भू. ठीक आहे. आणि एक गॅरंटी देतो बेटा माझी, ही 100% श्युअरिटी आहे. जर तुम्ही आपल्या डिप्लोमाची वही, आपल्या क्लासची वही जर समजा तुम्ही प्रॉपर लिहित असेल, तर क्लासच्या वहीच्या बाहेर काही जाणारच नाही. केलं तर बोलून घ्या मग डायरेक्टली 100% मनी बॅक गॅरंटी डायरेक्टली. ठीक आहे. मग सर मग असं पण होईल का, मग 200 mm आलंय, मग इथे जर समजा 120 mm आलं, मग तरी मी पैसे परत देशील का. अरे येड्यांनो, असं नाही बेटा, कॉन्सेप्ट तेच राहतील, कॉन्सेप्ट सेम राहतील. ठीक आहे ना. आणि या वहीचा फायदा तुम्हाला खतरनाक होईल. डिग्रीला सुद्धा तुम्हाला क्लास लावायची गरज पडणार नाही, ही गॅरंटी बेटा माझी. ठीक आहे ना, डिग्रीला सुद्धा क्लास लावायची गरज नाहीये, फक्त वह्या प्रॉपरली बेटा. भरपूर जणांनी आउट ऑफ मार्क मिळवले. आता तुमचा नंबर आहे, गिव्हन टू फाइंड आणि सोल्युशन. चला बघा, अ रेक्टँग्युलर बीम सेक्शन हॅज विड्थ 200 mm अँड डेप्थ 300 mm. एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे म्हणे, डन. चला, तर विड्थ म्हणजे काय बेटा बी आणि डेप्थ म्हणजे काय बेटा डी. ठीक आहे ना. चला, तर विड्थ दिलेली आहे 200 mm. ठीक आहे. बी दिलेला आहे 200 mm आणि डी दिलेला आहे 300 mm. डी दिलेला आहे 300 mm. चला, बी आहे, डी आहे, सर्व आहे. ठीक आहे ना. युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स बेस. ओ बापा, आता त्यांनी काय सांगितलं की बघा, तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरमला वापरा, पॅरलल ऍक्सिस थेरमला तुम्ही वापरा आणि पॅरलल ऍक्सिस थेरमचा वापर करून आम्हाला कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस, म्हणजे त्याच्या बेसवर मोमेंट ऑफ इनर्शिया काढून द्या. म्हणजे हा याचा बेस आहे ना आपला, तर या बेसवर आम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढून द्या. याचं नाव आहे बेसचं एबी. बेसचं नाव काय बेटा आपलं एबी. ठीक आहे ना. चला, असो बघा बाळांनो, पुन्हा एकदा सांगतो, रेक्टँग्युलर बीम सेक्शन दिलेला आहे तुम्हाला, याची विड्थ आहे 200 आणि डेप्थ आहे बेटा 300 तुमची. ठीक आहे ना. युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स बेस. त्या बेसवर, या बेसवर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला काढायचा आहे आय बेस. मोमेंट ऑफ इनर्शियाला एबी नाव देऊन दिलं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एबी काढायचं तुम्हाला. काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एबी. तुम्ही नाव काही पण देऊ शकता, बी सी सी डी एडी काही भी देऊ शकता. मी एबी मला खूप आवडतं, एबी मला खूप आवडतं म्हणून मी एबी नाव देतो. ठीक आहे. चला, आता बघा बेटा, लक्ष द्या, काय काय दिलेलं आहे आपल्याला. बी दिलेला 200 mm, डी दिलेला तुम्हाला 300 mm. बस एवढं दिलेलं तुम्हाला, बस जास्त काही दिलेलं नाहीये. ठीक आहे. डन 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 डन. चला,
आता मी ही डायग्रामला मस्त की पद्धतशीर इकडे घेऊन घेतली आहे. चला, तर बघा बेटा, मला सांगा याची सेंट्रोइडल ऍक्सिस कोणती आहे बेटा? ही झाली याची सेंट्रोइडल ऍक्सिस. ठीक आहे ना. आता बेसवर विचारलं बेटा त्यांनी, आता काय विचारलं त्यांनी? बेसवर विचारलं. ठीक आहे ना. ही झाली आपली सेंट्रोइडल ऍक्सिस. डन. चला, आता काय सर पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला काय? तर पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला बेटा आपला आय ए बी इज इक्वल टू आय जी प्लस AH स्क्वेअर. बरोबर ना. चला, तर हा आपला फॉर्म्युला थोडंसं तिकडे लिहून घेतो मी. तर हा झाला आपला फॉर्म्युला आय ए बी इज इक्वल टू आय जी प्लस AH स्क्वेअर. म्हणजे आता आपला काय काय कॅल्क्युलेट करायचं? आपल्याला पहिले आय ए बी कॅल्क्युलेट, सॉरी आय जी कॅल्क्युलेट करायचा आहे, एरिया कॅल्क्युलेट करायचा आणि एच कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. चला, तर सर्वात पहिले आपण एक काम करू, आय जी कॅल्क्युलेट करून घेऊ. आय जी, चला मग अरे भाऊ आय जी. आता आय जी म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. ठीक आहे. तर आता मला सांगा बेटा, आपल्याला कोणत्या ऍक्सिसवर काढायचं मोमेंट ऑफ इनर्शिया? बेसवर. म्हणजे ही खालची वाली ऍक्सिस. कोणती? खालची वाली. आणि मला सांगा एबी आता तुमची हॉरिझॉन्टल आहे का व्हर्टिकल आहे? बघा बेटा, ज्या एबी ऍक्सिसवर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, ती एबी ऍक्सिस कशी आहे रे? हॉरिझॉन्टल आहे का व्हर्टिकल आहे रे? आडवी आहे का उभी रे? सर, एबी वर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे का? एबी ही तर आडवी आहे. आणि आडवी ऍक्सिस कोणती असते? बोला बोला बोला. तर आडवी ऍक्सिस असते आपली एक्स एक्स ऍक्सिस. कोणती असते बेटा? आपली एक्स एक्स ऍक्सिस. बरोबर ना. चला असो, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे आय एक्स एक्स. समजलं बेटा तुम्हाला? हे समजलं का? म्हणजे केव्हा आय एक्स एक्स घ्यायचा, केव्हा आय वाय वाय घ्यायचा, हे समजलं बेटा? तर ज्या ऍक्सिसवर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल ना, ही ऍक्सिस जर समजा हॉरिझॉन्टल असेल, आडवी असेल, तर आय एक्स एक्स घ्या. बरोबर आहे. किंवा ज्या ऍक्सिसवर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, ही जर व्हर्टिकल असेल, तर आय वाय वाय घ्या. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना? आता तुम्हाला थोडं थोडं कळत असेल. ठीक आहे ना. चला, आता तुम्हाला थोडं थोडं कळत वगैरे असेल. ठीक आहे. चला, तर आय एक्स एक्सचा फॉर्म्युला काय असतो आपला रेक्टँगल साठी? बीडी क्यूब अपॉन 12. चला, बी आहे 200, डी आहे 300, बाउनचा क्यूब अपॉन 12. किती आला बेटा? 450 into 10 raised to power 6. 450 into 10 raised to power 6. mm raised to power 4. mm raised to power 4. झालं. अरे यार, झालं रे भाऊ, झालं रे भाऊ. ठीक आहे ना. इथपर्यंत आपलं झालं बेटा, इथपर्यंत आपलं झालं. ठीक आहे. आयजी काढला आपण. आता आपण काढून घेऊ एरिया बेटा. आता आपण काढून घेऊ एरिया. तर एरियाचा फॉर्म्युला तर सर्वांना माहिती, लहान लहान लेकराला माहिती. काय असं बेटा एरियाचा फॉर्म्युला? बी इंटू डी. बी इंटू डी. मग बी किती बेटा आपला? बी आहे 200 आणि डी आहे 300. 200 इंटू 300. तर हे होऊन जाईल 60 इंटू 10 रेस्ट पॉवर 3. सिक्स्टी इंटू 10 रेस्ट पॉवर 3 mm स्क्वेअर. डन. डन सर, आम्हाला समजलं सर. ओके, चलो. तर एरिया पण झाला, आयजी पण झाला. आता एच बाकी. एच सर, हा एच कसा काढता हो? तर बघा रे बेटा, एच म्हणजे काय की द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. आता मला सांगा, एक म्हणजे कोणती? ज्याच्यावर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आणि दुसरी म्हणजे कोणती? आपली सेंट्रोइडल ऍक्सिस. तर ही सेंट्रोइडल ऍक्सिस आणि ही आपली मोमेंट ऑफ इनर्शिया वाली ऍक्सिस, या दोघांच्या मध्ये जे डिस्टन्स असतं ना, याला आणतो बेटा आपण एच. याला आपण काय आणतो बेटा? एच. तर आता मला सांगा, हे एच किती असेल सांगा बरं? एच किती असेल सांगा बरं? हे आहे 300. 300 डिवायडेड बाय 2. हा जे 300 ना बेटा, या 300चा अर्ध किती असेल? आपला एच असेल. बरोबर ना. बघा बेटा, इथून तेवढं आहे 300, इथून तेवढं किती बेटा? आपलं 300. किती आपलं? 300. तर एवढं जर 300 असेल तर एवढं किती असेल? 300च्या हाफ. 300च्या हाफ. ठीक आहे. चला, मग हे आपल्याला काढावं लागेल डी बाय 2. डी बाय 2 म्हणजे 300 बाय 2. किती आलं बेटा? आपलं 150 mm. 150 mm. ठीक आहे. चला, झालं आपलं काम. आता चला किमती टाकून द्या. मग झालं आपलं काम. फक्त किमती टाकायचा विषय क्लोज करायचा आहे. हा आपला सुंदर सुंदर फॉर्म्युला. आणि टाका रे भो, किमती टाका रे भो. तर आयजी बेटा आपलं, आयजी आपलं आलं होतं 450 इंटू 10 रेस्ट पॉवर 6. 450 इंटू 10 रेस्ट पॉवर 6. एरिया किती बेटा आपला? एरिया 60 इंटू 10 रेस्ट पॉवर 3. आणि एच चा स्क्वेअर म्हणजे 150 चा स्क्वेअर. किती आलं बेटा? बोला बरं. आय ए बी
बोला रे भो, बोला रे भो, आता आता बोला रे भो. 450 into 10 raised to power 6. अरे भो, आलं रे भो, आन्सर माझं आलं रे भो. 1.8 into 10 raised to power 9. 1.8 into 10 raised to power 9 mm raised to power 4. तर हा झाला बेटा आपला आय ए बी. हा झाला बेटा आपला आय ए बी. या सही ते या अलग लक्षात हो सर. ठीक आहे. 450 into 10 raised to power 3 प्लस 2 मिनिटं मी परत एकदा करून बघतो वाटलं चला. 450 ना, 450 माझं शून्य दाबत जात नाही रे म्हणून थोडासा प्रॉब्लेम होतो. प्लस 16 into 10 raised to power 3 into 150 स्क्वेअर बरोबर 1.8 into 10 raised to power 9. आलं बेटा लक्षात तुम्हाला सर्वांना. तर हे झालं बेटा आपलं आन्सर. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं. तर आता आपण जाऊया पुढे. तर पुढे बेटा आपलं हॉलो सेक्शन. ठीक आहे, होऊन जाईल एवढं. 1 अजून घेऊन घेऊ आपण, मग आपण हे लेक्चरला थांबवून टाकू. ठीक आहे ना. चला असो. तर बघा बाळांनो, हे तुम्हाला दिलेलं आहे हॉलो सेक्शन. तुम्हाला दिसतंय का रे पण 120 mm ना, दिसतंय थोडंसं दिसतंय ना, दिसतंय. मला काय वाटलं की हे जे ना तुम्हाला दिसत नसेल, पण दिसतंय. चला तर ठीक आहे ना. मग चला बघा बेटा, लक्ष द्या. गिवन, त्यानंतर असतं आपलं सुंदर असं टू फाइंड, आणि त्यानंतर असतं बेटा आपलं सोल्युशन. ठीक आहे. थोडं वरती बी करून घेतलं चालेल म्हणा, आणि त्याचं डायमेन्शन राहत नाही आपल्याकडे. चला तर बघा बेटा, आता काय सांगितलंय. अ हॉलो स्क्वेअर हॅज अ इनर डायमेन्शन 80 mm इंटू 80 mm. इनर डायमेन्शन म्हटलं बेटा, इनर हे पहिले आपण लिहून घेऊ. इनर 80 mm बाय 80 mm, 80 बाय 80. इनर म्हणजे का बेटा, मधल्या बाजूने. इनर म्हणजे का, मधल्या बाजूने. आणि आउटर डायमेन्शन दिले बेटा तुम्हाला. आउटर डायमेन्शन दिले म्हणजे बाहेरचे डायमेन्शन दिले बेटा तुम्हाला 120 mm गुणिला 120 mm. 120 बाय 120. बरोबर आहे. चला आता आपण एक काम करू, एक हॉलो सेक्शन त्याकडून घेऊ, नंतर बघू. 80 बाय 80 आणि 100 बाय 120 बाय 120 स्क्वेअरच येतो नाही रे. ठीक आहे. डन झालं आपलं डायमेन्शन. चला अजून. आता विषय असा आहे की काऊ सर इनर डायमेन्शन 80 बाय 80 दिलंय का, म्हणजे हा असेल पहिला वाला असेल आपला छोटा बी, आणि दुसरा असेल आपला छोटा डी. आला बेटा लक्षात तुम्हाला. इनर म्हणजे काय, मधला, तर मधला कसा छोटा असेल, मधला काय बेटा छोटा आहे, मग छोटा बी छोटा डी. आणि आउटर म्हणजे मोठा डी, सॉरी मोठा बी मोठा डी. आला बेटा लक्षात तुम्हाला. इनर डायमेन्शन मधले काय, हे तुम्हाला मधले डायमेन्शन दिलेले, म्हणजे हा असेल आपला छोटा बी. किती बेटा तो आपला 80 mm. हा असेल आपला छोटा डी म्हणजे 80 mm. हा पण किती असेल बेटा आपला 80 mm. ठीक आहे. चला आता पुढची गोष्ट बघा बेटा. आता मोठा बी आणि मोठा डी. आता मोठा बी किती बेटा, हा मोठा बी किती बेटा आपला, हा 120 mm. आणि हा मोठा डी किती बेटा आपला, मोठा डी किती बेटा आपला 120 mm. आलं बाळांनो लक्षात तुम्हाला. तर हे झालं आपलं सर्व डायमेन्शन. हे झालं बेटा आपले सर्व डायमेन्शन. ते कसे आले समजले बेटा तुम्हाला. आउटर डायमेन्शन म्हणजे काय, मोठा बी मोठा डी. इनर म्हणजे काय, छोटा बी छोटा डी. असं इथे आलं लक्षात. हो सर. डन. चला त्या डायमेन्शन डायग्राम मी थोडंसं ना इकडं सरकवून घेतो, मस्त वाटेल ते. ठीक आहे. ओके सर, डन. आता पुढे लक्ष द्या बाळांनो, थोडं लक्ष द्या. आता आपल्याला काय काय दिलं बेटा, सर्व लिहून घ्या. मोठा बी दिलेला आहे तुम्हाला 120 mm. मोठा डी तुम्हाला दिलेला आहे 120 mm. छोटा बी तुम्हाला दिलेला आहे 80 mm.
छोटा डी तुम्हाला दिलेला आहे 80 mm. त्यानंतर बघा बाळांनो, आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द आउटर साइड. अबाउट द आउटर साइड म्हणजे जी बाहेरची साइड आहे ना, बाहेरची साइड, या बाहेरच्या साइडवर काढा म्हणे. तर बाहेरच्या साइडवर काढू का? ठीक आहे ना. मग बाहेरची साइड कोणती घेऊ? ही घ्या किंवा ही घ्या. का बरं? कोणती घेऊ शकता. का बरं बेटा? कारण तो स्क्वेअर आहे. कारण तो काय आहे बेटा? स्क्वेअर आहे. जर स्क्वेअर सेक्शन असेल ना, तर तुम्ही कोणतीही बाहेरची साइड घेऊ शकता. ही घ्या, ही घ्या, ही घ्या, ही घ्या, कोणती घ्या बेटा? कोणती घेऊ सांगा बरं. तर आता मी एक काम करतो, ही घेतो. आउटर एज कोणती घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही रे. ही घेतो मी. तर त्याला नाव देतो मी एबी. बाहेरची साईड घेतली. कोणती घ्या, ही पण घेऊ शकता, ही पण घेऊ शकता. का? कारण हा स्क्वेअर आहे बेटा, त्यामुळे तुम्ही कोणतीही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. चला, तर आपला फॉर्म्युला कसा आहे बेटा? बोला बोला बोला. कोण सांगेल मला फॉर्म्युला? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट या बाहेरच्या साईडचा. तर या ठिकाणी बघा आउटर साईड सांगितलेली, म्हणजे एखाद्या ऍक्सिस वर जर काढायला लागले असेल, तुम्हाला पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावा लागेल. तुम्हाला पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावा लागेल. म्हणजे आपला फॉर्म्युला येऊन जाईल आयची IAB इज इक्वल टू IG प्लस AH स्क्वेअर. ठीक आहे. चला, त्या फॉर्म्युला तर आपल्याला लागेलच लागेल. ठीक आहे. चला, मग आता हळूहळू आपल्याला सर्व गोष्टी काढून घ्याव्या लागतील. चालू करायचं? हो सर, चालू करा सर, लवकर सर. ओके बेटा. तर आपल्याला काढायचं बेटा IAB. चालू करायचं? हो. तर सर्वात आधी आपण काढून घेऊ बेटा IG. आपण काढून घेऊ IG कसा काढता सांगा बरं मला आता. IG चा फॉर्म्युला आहे, जर हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर बघा आता मला सांगा IG कसा काढायचा. IXX घ्यायचा का IYY घ्यायचा? तर बघा रे बाळांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ऍक्सिसवर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढत आहोत, तर ही ऍक्सिस आडवी आहे का उभी आहे? बघा बरं, ही ऍक्सिस आडवी आहे का उभी आहे? तर ही ऍक्सिस आहे आपली आडवी ऍक्सिस. आणि आडवी ऍक्सिस कोणती असते? XX ऍक्सिस. कोणती असते बेटा? XS ऍक्सिस. ठीक आहे ना. चला, म्हणजे इन शॉर्ट आपल्याला काढायचं आहे IXX. आपल्याला काढायचा आहे IXX. ठीक आहे. चला, असो. तर IXX चा फॉर्म्युला काय असतो आपला? हॉलो साठी मोठा BD क्यूब अपॉन 12 मायनस छोटा BD क्यूब अपॉन 12. आलं लक्षात? हो सर. व्हॅल्यू टाका बेटा, व्हॅल्यू. मोठा बी किती आहे? 120. और 120 इंटू 120 चा क्यूब अपॉन 12 मायनस छोटा बी आणि छोटा डी 80 इंटू 80 चा क्यूब. इथे आलं बेटा. मला वाटलं असं मी इकडे सरकवतो थोडंसं. चला, डायग्रामला इकडे दाखव, थोडंसं इकडे सरकवून घेतो, म्हणजे कसं बरं राहतं, टेन्शन नाही राहणार तुम्हाला. पुढे लक्ष बेटा. आयची तर झालं आपला. अरे कॅल्क्युलेट कोण करेल हो सर? करा ना हो सर पटकन. हो बेटा करतो, लगेच करतो. 120 इंटू 120 चा क्यूब. आता माझ्या कॅल्सी थोडंसं वेगळं यार, जुनं कॅल्सी रे ते. मायनस 80 इंटू 80 चा क्यूब डिवाइड बाय 12. इंजिनिअरिंग दाबावं लागतं बेटा. ENG दाबलं म्हणजे मस्त होऊन जातं. तर हे आलं बेटा आपलं 13.86. 13.86 इंटू 10 रेस्ट पॉवर 6 mm रेस्ट पॉवर 4. mm रेस्ट पॉवर 4. ठीक आहे. चला, तर हा झाला बेटा आपला IG. आता आपण काढून घेऊ एरिया. चला, तर एरियाचा फॉर्म्युला काय असतो बेटा? जर हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर आपला एरियाचा फॉर्म्युला असतो मोठा BD मायनस छोटा BD. बोला बोला. मोठा BD मायनस छोटा BD. ठीक आहे. चला, तर मोठा बी किती बेटा? 120 इंटू 120. 120 इंटू 120 मायनस छोटा बी किती बेटा? छोटा बी 80 इंटू 80. चला, तर किती आलं बेटा? बोला रे बोला, बोला रे बोला, बोला रे बोला. 8000 आला बेटा, 8000. किती आलं बेटा? माझं 8000 उत्तर आलं. किती आलं आपलं? 8000. ठीक आहे. चला, असो. एरिया झाला, तर एच काढून घेऊ. काय काढून घेऊ बेटा? आपला एच. तर एच कसा काढता रे? तर एच म्हणजे काय बेटा? मी तुम्हाला सांगितलं होतं. 2 मिनिटं. चला, तर एच कसा काढता रे बेटा? तर एच काढताना हे लक्षात ठेवायचं बेटा,
की ज्या ऍक्सिसवर तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढत आहे आणि ज्या ऍक्सिस तुमची सेंट्रोइडल ऍक्सिस आहे, कोणती आहे? सेंट्रोइडल ऍक्सिस आहे. अरे यार, ठीक आहे, तुमची सेंट्रोइडल ऍक्सिस, ठीक आहे तुमची सेंट्रोइडल ऍक्सिस. तर या सेंट्रोइडल ऍक्सिस पासून तर या इथपर्यंतचं डिस्टन्स याला म्हणतो आपण एच, याला आपण काय म्हणतो बेटा? एच. तर आता मला सांगा बेटा, इथून तर एवढं टोटल किती आहे बेटा? 120. टोटल किती आहे? 120. बघा बेटा, इथून तर एवढं किती आहे आपलं? 120 आहे. तर 120 चे अर्ध घ्यावं लागेल की नाही आपल्याला? बघा, इथून तर इथपर्यंत एवढं घ्यावं लागेल ना आपल्याला, अर्ध, बरोबर. चला, इथून तर एवढं आहे 120, तर इथून तेवढं किती आलं पाहिजे बेटा आपलं? 60. किती आलं पाहिजे आपलं? 60. आलं का लक्षात? म्हणजे एच म्हणजे काय बेटा आपला? 120 डिवायडेड बाय 2. 120 डिवायडेड बाय 2 हे बेटा आपलं 60 mm. किती आलं बेटा आपलं? 60 mm. ठीक आहे. ओके सर, समजलं सर आम्हाला. डन. चला, टाका बेटा सर्वांची व्हॅल्यू टाकून द्या बरं. सर्वांची व्हॅल्यू टाका. चला, टाका बेटा आय ए बी ची व्हॅल्यू टाका. आय जी ची व्हॅल्यू किती आली बेटा आपली? 13.86 into 10⁻6 प्लस एरिया किती आला बेटा? 8000. एच किती आला? एच 60. करा बेटा, किती आलं? 13.86 into 10⁻6 मल्टीप्लाय बाय प्लस 8000 मल्टीप्लाय बाय 60चा स्क्वेअर. हे आला बेटा आपलं 42.66. इंटू 10⁻6 mm⁻4 तर हा झाला बेटा आपला आय ए बी. ठीक आहे. तर आय होप सो इथपर्यंत तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असावं. ठीक आहे ना? डन. बघा बाळांनो, एकदम साधा आहे, एकदम सोपा आहे. बघा बाळांनो, ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं जाईल ना की फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द आउटर साइड, तर तुम्हाला काय करायचं आहे? या आउटर साइडवर कोणती घ्या, ही घ्या किंवा ही घ्या, कोणतीही घ्या बेटा, हे तुम्हाला काढायचं आहे. तर आपला फॉर्म्युला काय? आय ए बी इज इक्वल टू आय जी प्लस ए एच स्क्वेअर. मग आय जी कसा काढायचा? आता आय जी म्हणजे काय की मला सांगा, आता आपल्याला या आडव्या ऍक्सिसवर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे का? मग आडवी ऍक्सिस म्हणजे असते बेटा आपली एक्स ऍक्सिस. मग आपल्याला घ्यावं लागेल बेटा आय एक्स एक्स. मग आय एक्स एक्सचा फॉर्म्युला टाकला. हॉलो साठी काय असतो? मोठा बीडी क्यूब अपॉन 12 मायनस छोटा बीडी क्यूब अपॉन 12. टाकून दिलं, किमती टाकल्या, उत्तर काढलं. त्यानंतर एरियाचा फॉर्म्युला काय असतो बेटा आपला? मोठा बीडी मायनस छोटा बीडी. फॉर्म्युला टाकला, किंमत टाकल्या, उत्तर काढलं. त्यानंतर आपला एच म्हणजे काय बेटा? डिस्टन्स बिटवीन सेंट्रोइडल ऍक्सिस आणि अशी ऍक्सिस की ज्या ऍक्सिसवर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आलं लक्षात? म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. तर या दोन ऍक्सिस मधला डिस्टन्स, आता मला सांगा, इथून ते एवढं 120 आहे, तर इथून तेवढं किती? 60. तोंडी लिहू शकतो आपण. सर्व किमती टाकून दिला, उत्तर काढून घेतलं. आय होप सो आजचे न्यूमेरिकल्स तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजले असतील. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.